हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेत तरच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आता लवकर व्लॉग स्टार्ट केलाय. चहा वगैरे झालाय, माझा नाश्ता बाकी आहे. कारण आईची ना आज निघण्याची तयारी चालू आहे. आणि भरपूर दिवस झाले, म्हणजे आता जवळपास 3 महिने होते. जसं तुम्ही बघताच व्लॉग मध्ये पण डिलिव्हरीच्या अगोदरच 3 आठवडे आई आली होती. त्यामुळं छान वाटत होतं घरात एकदम. कारण असं काय होतं, मी एकटीच असायचे पहिले. आता पिल्लू आणि मी असू, त्यामुळे थोडाफार वेळ तरी जाईल. पण आई होती ना एवढे दिवस, तर खूप छान वाटत होतं. आणि आता आईची सवय झाली आहे, तर आई जाणार आहे, तर आता वाईट वाटते खरं तर. काय बोलाव कळत नाही मला. पण मागच्या व्लॉग मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं ती जाणार आहे, त्याच्यामुळे मग आता आज ती निघतीये फायनली. आणि बऱ्याच जणांचं होतं, मग तू माहेरी जा, तू माहेरी का जात नाहीये. तर बघू आता जसं शक्य होईल तसं. कारण आता घरी जाऊन ना तिला पहिले सगळं घर वगैरे आवरावं लागेल. म्हणलं तू ते सगळं आवरून घे, मग नंतर बघूयात. माझं जर ऍडजस्ट नाहीच झालं तर मग मी पण येईल गावी. खरं तर इथे ती होती ना, तर असं झालं होतं की सारखं आई 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 आई, काही पण लागलं ना छोटी मोठी गोष्ट तर ते. आणि मला ती असं थोडं पण हालचाल नाही करू द्यायची, काय नाही. तर त्यात पण मी थोडीफार करायचे. पण असं होतं की सगळ्या गोष्टी एक तर ती जागेवर द्यायची, म्हणजे कामासाठी म्हणून नाही, पण असं होतं ना की दुपारी जेवताना सोबत, संध्याकाळी जेवताना सोबत, परत गप्पा मारायला सोबत. आणि आमचं असं आहे की आमच्या गप्पा काही कधी संपत नाही, हो नाही. आई बाकीच्यांसोबत एवढं बोलत नाही, म्हणजे माझे दोन्ही भाऊ बहीण आहेत तर त्यांच्यापेक्षा माझ्यासोबत जास्त बोलते, हा नाही. आता त्यांनीच बघितलं ना ते कागो दिदे असं का म्हणते, असं होईल. पण नाही, खरं आहे ते आमच्या दोघींचं जरा जास्त जमतं. आणि मग सगळे नाही का आपल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, असं चालू असतं. त्याच्यामुळे मग एक सवय झाली होती. आणि दिवसभर पण कसं ती डोळ्यासमोर होती, रात्रभर पण ती डोळ्यासमोर होती. त्याच्यामुळे आता जड जाणार आहे थोडंसं. 2.5-3 महिन्यानंतर ती निघतीये. तर मग आई तुला काय वाटतंय? मला पण खूप आठवण बाळाची. समोर ये थोडं. हा ना. करमणार नाही आईला पण. मला पण करमणार नाही. अरे रडू नको रडू नको. रडत नसते. वेळीस काय. आता मी येते बरं, मी येते, रडू नको. आता एवढा खुशी खुशीने जायचं काय, रडण्याचं पाहिजे. रडू नको. उलट आता किती आनंदाचे दिवस आहेत सगळं. मला नाही काम झालं काय, तुम्ही ये ना तिकडे, तू ये तिकडे. रडू नको. जाताना रडत असते तसं. मस्त पिल्लूला आता व्हिडिओ कॉल करायचा. आता काय पहिल्यासारख्या गोष्टी नाही आहेत. आता आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, व्हिडिओ कॉल मधून बोलू शकतो की नाही. आणि आहे तसं दिसतंय सगळं. आणि असं बोलणं तर काय आमचं तासन तास होतच असतं, हो की नाही. म्हणजे आम्ही जसं समोर बोलतो ना तसंच फोनवर पण बोलतो. ही एकच मोठी पिशवी घे, म्हणजे त्याच्यामध्ये ना ते जे काही तुझं कसं नाही. मोठी बॅग देऊ का नाही का तुला? हा त्याच्यात टाक, म्हणजे जास्त बॅग होणार नाहीत ना. का मोठी बॅगच देऊ आई तुला, सोपं पडेल ते. हा पण ते तुला तिथल्या तिथंच ना उतरून घ्यायला. पिन्नू ते बघ आजी चालली. हा अहो येताना तिने एवढं काय काय घेऊन आली होती. सगळे रिकामे डब्याच आहेत. ए ढंपू लय गुणाचे की नाही. गुणाचे ग पिल्लू. ती झोपते शांत. लवकर या मामाच्या गावाला. होय जायचं मामाच्या गावाला. बरं पिल्लू लवकर या तुम्ही. कॅमेराकडे एवढी पोज द्यायची गरज नाही. सगळं लक्ष तिचं माझ्याकडे. माझं सोन. बाय बाय करा आजीला. हा बाय बाय करा. येतो म्हणू आम्ही लवकर. या लवकर या पिल्लू.
लवकर या. सगळं लक्ष तिचं इकडे. कुठं बघते? हा मामाची पण पा. या लवकर. हा येते. चला. हा तिनं असं रँडमलीच केलं पण ते. होय बाय बाय करते तू. चला उशीर होईल आई. वेळ आलाय का? गेल्यानंतर फोन कर आणि ज्ञानूला खालीच बोलून घे नाही का. अहो त्यांना पण सांगा त्या कमांडच्या आतमध्ये जायला म्हणून, म्हणजे तिला कळेल. जातात ना आई? जा व्यवस्थित आणि घाबरू नको बरं का. हा ना एकटीच आहे. डिक्की नाही. फोन हे घेतला ना? आता साई गेली आणि आता एकदम रिकामं वाटणार. नाही ती झोपली होती ना म्हणून ती दरवाजाला. तू थोडीशी रडली. मी थोडीशी रडली. मला का बरं. तर ती गेलीये तर एकदम आता एकदमच सुन सुन वाटायला लागले, कारण 2.5-3 महिने होती ना ती, त्याच्यामुळे. हो ना सारखं नुसती मजा. मला काय हवंच आहे का आयतं खायची? सोडते. आणि आई सकाळी रडत होती, मग तेव्हा मी एवढं कंट्रोल केलं. नाहीतर मग मी जर रडत बसले असते ना, मग तिला अजून तिचा पायच निघलं नसतं आणि तिला अजून जास्त रडायला आलं असतं. आमच्या घरामध्ये असे ना आम्ही सगळेच जास्त रडके आहेत. थोडं काय झालं की आम्हाला लगेच रडायला येतं. त्यातली त्यात आता एवढे दिवस राहून ती चालली, मग तर जास्तच वाईट वाटत होतं. त्याच्यामुळे मग जाताना पण तिचं असं चालू होतं की मी तुला नाश्ता बनवून देते 2 मिनिटात, कारण कॅब यायला वेळ होता. तर म्हटली वेळ आहे तर तू पिलूला झोका दे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. सो आईचं असं असतं. तसं चला आता तुम्ही पण सगळे मला बरेच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आता आई ब्लॉगमध्ये दिसणार नाही, तर आम्ही आईला मिस करणार आहोत. सो असं काही नाही, लवकरच आपण जर मी गावी गेले ना तर तुम्हाला अजून आई तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे मिस करायचं असं काही नाही, लवकरच भेटू आपण आईला. आणि बाकी पण मग खूप जणांना, काहींना आईची स्माईल आवडायची, काहींना आईची सिम्प्लिसिटी आवडायची. सो भारी वाटायचं बऱ्याच जणांना ब्लॉग बघायला सुद्धा त्याच्यामुळे. पण आत्ता सुद्धा ना आम्हाला असंच प्रेम देत राहा. मालिश करताय तुम्ही? ओके. आता ही अशी ड्युटी चालू होणार, त्यांची काय माझी काय. आता मी माझ्यासाठी नाश्ता बनवते, तोपर्यंत मालिश होतीये. आंघोळ वगैरे करूया, घालूया. आताच माझी आंघोळ झाली, पिल्लूची आंघोळ झाली, माझा नाश्ता वगैरे झाला, फटाफट गोष्टी आवरून घेतल्या. खरं तर आता माझी थोडीशी तारेवरची कसरत होणार आहे. एवढं नाही पण असं की सवय नाही ना, खूप दिवस झाले. आणि आता एकदमच सगळ्या जबाबदारी अंगावरती पडणार. म्हणजे माझं झालं काम, म्हणजे युट्यूबचं किंवा काय जे असेल ते, किंवा मग घरातलं काम काय आहे ते, त्यानंतर पिल्लूकडे लक्ष द्यायचं. सो त्यांना म्हटलं तुम्ही थोडा वेळ थांबा, म्हणजे मी माझं आवरून घेते तोपर्यंत, आणि त्यानंतर मग तुम्ही ऑफिसला जा. कारण मी जर एकदम आंघोळीला वगैरे गेली हे नंतर रडायला लागली तर मला काहीच नाही करता येणार. सो म्हटलं अगोदर मी माझं पण आवरते, तोपर्यंत तुम्ही बेबीला वगैरे बघा. मग त्यांनी मालिश केली, तोपर्यंत मी नाश्ता बनवला आणि नंतर मग दोघांनी मिळून आंघोळ घातली. सो असं केलं आजच्या पुरतं तरी. म्हटलं आता बघूया, म्हणजे जसं हळूहळू जमेल तसं. आणि मग जर नाहीच ऍडजस्ट झालं तर मग आपण थोडंसं सपोर्टसाठी कोणाला तरी लावूयात, नाहीतर मग गावी जाता येईल असं. आई तर म्हटली की तू तिकडंच ये. पण कसं आहे, आता थंडीमध्ये प्रचंड गावाकडे थंडी असते, उन्हाळ्यामध्ये भयंकर उकाडा असतो, जो की बाळांना तर काही सहन होत नाही. आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तिकडे काही कोणी राहत नाही का? राहतात, पण सवयीचा एक भाग असतो की आता जन्मल्यापासून आता 1-2 महिन्यामध्ये तशी सवयच नाही तेवढी उकडायची वगैरे. आणि परत ट्रॅव्हलिंग हे पण थोडंसं अवघड होईल.
त्याच्यामुळे म्हटलं बघूयात आता जसं होईल तसं, अजून काही तसं फिक्स झालेलं नाहीये. पण खूप जणांचं होतं की तू गावी का नाही जाते, गावी का नाही जाते. तर हेच रिझन आहे, थोडंसं ट्रॅव्हलिंगचं दूर पडतं, त्याचबरोबर एकदम सकाळी थंडी, दुपारी भयंकर उकाडा. त्याच्यामध्ये जर काल तर पप्पा सांगत होते तिथे पाऊस पण झाला, मग पाऊस झाला की मग लाईट गेली की 2-4 दिवस लाईट येत नाही. मग ते कसं ऍडजस्ट करायचं, आपलं कसं ऍडजस्ट होतं पण बेबीचं नाही होणार. आणि त्याचबरोबर ना आता डॉक्टर पण इथे छान मिळालेत, सगळ्या गोष्टी एकदम छान चालू आहेत, सुरळीत चालू आहेत. तर असं वाटतं की मध्येच काही कॉम्प्लिकेशन नको, त्यामुळे मग सध्या तरी आम्ही इथेच आहोत. बघूया आता पुढे जर काही जायचं ठरलंच तर मी तुम्हाला तसं ब्लॉग थ्रू कळवेलच. आता बाकी मला जेवण बनवायचं, बाकी कपडे वगैरे वॉश करायचे आणि फटाफट ते करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते, पण तुमच्यासोबत शेअर पण करते. आज ना मी सिंपल बनवणारे, वरण भात लावते म्हटलं पटकन. रोज पण सिंपलच असतं, पण आई नाही का थोडंसं त्याला अट्टास करून बनवायची. सो आज मी आता जसं होईल तसं करते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर. अगोदर ना वरण भात लावून देते म्हटलं पटकन, तोपर्यंत भात होईल. वरण भात होतोय तोपर्यंत माझी भाजी आणि चपाती होऊन जाईल. अगोदर पिकूला खायला दिलं, कारण 2 दिवस काय झालं त्याला ना आम्ही दूध भात किंवा मग पेडिग्री किंवा असं काही देत होतं ना, तर तो खातच नव्हता आणि 2 दिवसापासून त्याने काहीच नाही खाल्लं. काल थोडीशी त्याला चपाती आवडते पण त्याचा हेअरफॉल होतो, त्याच्यामुळे चपाती आम्ही त्याची पूर्णपणे बंद केली आहे. पण मग तो काहीच खात नव्हता, म्हणून नावीलाजाने आम्हाला त्याला एक चपाती द्यावी लागली. मग रात्री त्याने तेवढीच खाल्ली आणि 2 दिवसापासून काहीच नाही खाल्लं. त्याच्यामुळे आज पहिले त्यांनी सकाळी चिकन घेऊन आले आणि म्हटले त्याला चिकन आणि राईस देऊ. सो त्याला अगोदर भात लावला मी माझ्या नाश्त्यासोबत, मग त्याला चिकन आणि राईस दिला आणि आता म्हटलं मी माझ्यासाठी वरण भात लावते. आणि आज ना मी थोडंसं जसं होईल तसंच करणार आहे, कारण एवढे दिवस मला सवय झाली आहे ना की सगळ्या गोष्टी येतात जागेवर घेण्याची वगैरे. आणि आता एकदमच मी जर सगळी पटापट कामं करायला गेले तर मला नंतर त्याचा त्रास होईल. म्हणजे आता काही नाही वाटणार, पण मग इव्हिनिंग पर्यंत माझी हालत एकदम बेकार होऊन जाते. आणि त्याच्यामुळे मग आता म्हटलं जसं होईल तसं मी करते. काही कामं पेंडिंग जरी राहिली ना तर एवढं काही नाही, उद्या परवा असं आपण करू शकतो. जी की समजा कपडे वगैरे वॉश करणं एकदम जर मशीनला लावली, फक्त बाळाची धुवून टाकली तर असं होऊन जाईल. सो आता जसं होईल तसं आज तर मी करून घेईल. तर आता इथे ना माझी डाळ तयार आहे, त्याचबरोबर इकडे भात बनवला. आज आमचा मिक्स भात झालाय, व्हाईट आणि येलो, कारण काय झालं डाळीचं पाणी त्यामध्ये मिक्स झालं. आणि इथे आहे गवारची भाजी आणि चपात्या. सो असं स्वयंपाक रेडी आहे फटाफट. तर आत्ताच ना मी जेवण वगैरे बनवलं आणि रोज काय असतं हिचं, आंघोळ केली ना एकदम आरामात झोपते. 2-3 तास तरी ती काही उठत नाही. आणि आज तिचं पण असं ती अजिबात झोपतच नाहीये, जागीच आहे. त्याच्यामुळे मग माझी थोडीशी परेशानी होतीये आणि ती पण मजा घेते आज माझी. सो चला, बघितलं इथे झोका देणं चालूच आहे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता जेवण वगैरे बनवले, जेवण करून घेते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून ना मला चॅनल ग्रो होण्यासाठी हेल्प होईल. सो चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.